दिल्लीत 27 वर्षांनंतर कमळ फुललं. भाजपाचा 70 पैकी 48 जागांवरती दणदणीत विजय. विकास आणि सुशासनाचा विजय म्हणत पंतप्रधान मोदींकडून दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन. 2 दिवसात ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री. उद्या किंवा परवा भाजपाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत होणार नावावर शिक्कामोर्तब. गुज्जर किंवा जाट समाजाचा नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता. दिल्लीच्या जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतो. आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू. पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. केजरीवालांकडून भाजपाचं अभिनंदन. नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव. भाजपाच्या परवेश वर्मांनी चारली धूळ, तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव. केजरीवालांचा बुरका फाटला असून खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीनं दाखवून दिलं. फडणवीसांची दिल्लीतल्या विजयावरती प्रतिक्रिया. हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्या विरोधात लढावं. त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे. दारू घोटाळा आणि आचार विचार शुद्ध नसल्याने आपला पराभवाचा झटका. अण्णा हजारेंची आपच्या पराभवावरून टीका. तर प्रतिक्रिया देताना अण्णांना अश्रू अनावर. लाडक्या बहिणींचे पैसे परत मागणार नाही, पण नियमांच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचे पैसे बंद होणार. फडणवीसांची माहिती. कोल्हापुरात 12वीच्या हॉल तिकिटावरती वेगळेच विषय आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. कॉम्प्युटर सायन्स ऐवजी भूगोलचा समावेश. विद्यार्थ्यांसह पालक संतप्त.